आपण लाईफ इन्शुरन्स म्हणजे टर्म इन्शुरन्स घ्यायला पाहिजे, जेणे आपण आपल्या पूर्ण फॅमिलीचं प्रोटेक्शन करू शकतो। आपल्याला जर काही झालं, अकाली मृत्यू झाला, घरातला जो ब्रेड विनर आहे त्याचा जर अकाली मृत्यू झाला, तर तो जेवढे पैसे कमवून आणणार होता तेवढे पैसे त्याच्या फॅमिलीला मिळतील ह्याची व्यवस्था करणं ही ज्याची त्याची जबाबदारी आहे आणि ती टर्म इन्शुरन्समधनं करता येते। टर्म इन्शुरन्स अत्यंत साधं प्रॉडक्ट आहे। फर्स्ट प्रॉडक्ट शुड नॉट बी अ एंडोमेंट प्लॅन, फर्स्ट प्रॉडक्ट शुड नॉट बी अ युलिप, फर्स्ट प्रॉडक्ट शुड ऑलवेज बी टर्म इन्शुरन्स। आणि टर्म इन्शुरन्स हा नेहमी होल लाईफ घ्यावा। मी जो प्लॅन घेतलेला आहे त्याच्यात मला 20 वर्ष प्रीमियम भरायचे, म्हणजे प्रीमियम पेइंग पिरियड माझा फक्त 20 वर्ष आहे। मात्र माझा जो आयुर्विमा आहे तो 99 वर्षापर्यंत चालू राहणार आहे। सो कधी ना कधी डेथ होईल, त्याच्यानंतर आपल्या नॉमिनीला पैसे मिळतील। असं इमेजिन करा की तुमचा मोबाईल पडला, फुटला, चोरीला गेला, निकामी झाला पूर्णपणे, तर तुम्ही जो पुढचा मोबाईल घेता तो पण त्याच किमतीचा असतो, 30-40 हजाराचा, आणि तो काही तासात तुम्ही घेता, त्याची रिप्लेसमेंट कॉस्ट आपण पटकन देतो। त्याच्याऐवजी हा इन्शुरन्स करा, त्याला होम इन्शुरन्स म्हणतात। अशा अनेक गोष्टी आपल्या घरात असतील, लॅपटॉप असतील, कॉम्प्युटर, टीव्ही, फ्रीज, कॅमेरे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अत्यंत कष्टाने कमवलेल्या पैशातनं घेतलेल्या आहेत आणि त्या गोष्टीचं जर नुकसान झालं तर त्याची भरपाई करणारा इन्शुरन्स म्हणजे होम इन्शुरन्स। अत्यंत स्वस्त इन्शुरन्स आहे आणि हा इन्शुरन्स जर तुम्ही घेतला तर या सगळ्या गोष्टींची नुकसान भरपाई जर झाली तर ती तुम्हाला पूर्णपणे भरून मिळते। हेल्थ इन्शुरन्स, ॲक्सिडेंट इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्समध्ये टर्म प्लॅन आणि चौथं म्हणजे होम इन्शुरन्स। हे सगळे त्याचं बजेटिंग करा आणि त्या पद्धतीने इन्शुरन्स घ्या, म्हणजे तुमची लाईफ पूर्ण प्रोटेक्टेड असेल।